स्वामी चक्रधांच्या अमृतमय वाणीतून जे नागदेव आचार्य महादाईसा माईम भट्ट यांना निरूपण केलेलं शास्त्र आणि त्या शास्त्राला अनुसरून आमच्या पूर्वजांनी मानवा पंथात निर्माण केलेले ग्रंथ, त्यामध्ये असलेले हे चौकडी स्थळ श्रावण महिन्याचा आज शेवटचा दिवस आणि चौकडी स्थळाचा सुद्धा आज शेवटचा दिवस, अशा माध्यमातून आपण आतापर्यंत चौकडी रवरव, प्रेतत्व, ग्रहत्व सर्वच नरक आपण ऐकले. कोणाला होतं हेही ऐकलं आणि कोणाला न होतं हे पण आपण ऐकत आहात की कोणाला होत नाही. या माध्यमातून बरेच दैवरातीचे पुरुष, खूप काही पुरुष सांगून दिले की अशा लोकांना प्रेतत्व होत नाही, चौकडी होत नाही. आपण ते श्रवण केलेच. काल सांगितलं होतं शेवटी एखादा बोधवंत आहे, ज्याला जीव देवता प्रपंच कळाला असा माणूस आहे आणि तो बोधाशी अनुसरला. भूत भजनाधिकार त्याला घडलेला आहे, ज्ञानाचा अधिकार त्याला घडलेला आहे, पण कोरडा आहे. कोरडा आणि ओल्याचा भाव मी काल सांगितला होता. कोरडा असल्यामुळं अधिकाराचं पात्र, ज्या ठिकाणी भूत भजनाधिकार घडला असं जे पात्र आहे ते उदास वृत्तीचं होतं. आणि मग याला ज्ञान तर झालं परमेश्वराचं, पण उदास वृत्ती वर्तन निर्माण झालं. वितकिच्छा त्याला व्हायला लागल्या, त्याला घृणा त्याग नाही. अशाला चौकडी निफसते, तसा प्रेतत्व ही चुकत नाही. आपण सांगितलं होतं काल की याला प्रेतत्व ही चुकत नाही, चौकडी ही चुकत नाही. ऐसा दोष सामर्थ्य बाधीला, भूत भजनामध्ये असा दोष सामर्थ्याने त्याला जोडलेला आहे. परंतु तोही पुरुष, असाही पुरुष आहे माग सांगितलेला हा, तिथेही नाहीच बोली दे. याला बी चौकडी प्रेतत्व आक्षेपलं पण नाहीच बोली दे, याला बी होणार नाही. हो का? ते म्हणतात याला होणार नाही, याला तर प्रत्यक्ष निफजलेली आहे, याच्या जीव स्वरूपावर आहे, निफज झालेला आहे, पण होत नाही. कैसे जाणावे? याला होत नाही. याला काही एखादं उदाहरण प्रमाण उदास वृत्तीचं आहे, तरी याला चौकडी. ईश्वरावर श्रद्धा आहे, सर्व करतो आहे, पण उदास वृत्तीने करतोय. असा जो पुरुष अनुसरलेला आहे त्याला ही चौकडी आक्षेपलेली आहे, पण ती नाहीच बोली दे, ती भोगवल्या जात नाही. का? तर एकी परीची ईश्वर होय. एका परीचा त्याला ईश्वराचा परिवर आहे, तो त्या परी त्याचं अनुसरण सिद्धीला गेलेला. उदास वृत्तीनं का होईना, आवडीपूर्वक केलं नाही, उदास वृत्तीनं केलं,
परंतु त्याचं अनुसरण शेवटपर्यंत गेलं. त्याशी काय होणार आहे? उल्लेख झालेला आहे. त्याला अंतराय होईल, देहाच्या पालटी अंतराय होईल, पुनसंबंध होणार नाही. मग अशा अंतरायामध्ये काय होईल? चौकडी आहे याला. पण असा अंतराय 1 कोटीचा होतो, 2 कोटीचा होतो, कधी कधी 3 कोटीचाही होतो, असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं. अंतराय म्हणजे ईश्वरापासून दूर गेला इतक्या वर्ष, असा हा अंतराय याला झालेला आहे. कलियुगाचा अंत आलेला आहे आणि हा फळाला गेलेला आहे. मायेचं फळ होतं, फळाला गेल्यामुळे ईश्वराचं याचं अंतर पडलेलं आहे. आज चौकळीचा काळ भोगवायचा आला. याला चौकडी आहे, प्रेतत्व बी आहे. आज चौकळीचा काळ याचा भोगवायचा आलेला आहे. म्हणजे आता कलियुग संपत आलेला आहे. त्याच्या आधी सर्व जीवाला त्यांनी जमा केलेला आहे. त्याच्यामध्ये हाही एक जीव आहे. परंतु ते म्हणतात ईश्वराचे राईके बलवत्तर. त्याला जे चैतन्य फळ झालेलं आहे ते ईश्वराच्या अंतराने झालं असेल, ईश्वराच्या उदासुट्टीने झालं असेल, परंतु फळ जे झालेलं आहे ते ईश्वराच्या माध्यमातून झालेलं आहे, ईश्वराचा दानाचं झालेलं आहे. म्हणून ईश्वराच्या दानाचं जेवढं राईके आहे, स्वामींनी सांगितलेलं आहे की जे बलवत्तर, ते बलवत्तर आधी भोगवल्या जात. बलवत्तरात दुर्बलम बाध्यते. सामर्थ्यवंताच्या पुढे हीन व्यक्ती दबल्या जातो. त्याप्रमाणे बलवत्तर ईश्वराचं फळ आहे. म्हणून युगांती तयाशी न काळत. युगाच्या शेवटी त्याला चौकडी आहे, परंतु असा जो पुरुष आहे याला चौकडी आहे, प्रतिदेय आहे सर्व, पण याला तेव्हा तयाशी न काढते. त्याला त्या युगाच्या अंती काढत नाही. का? तर चैतन्य फळ आधी करून तत्समयी काढिजेल असं सांगितलेलं आहे. चैतन्य फळाचा सुद्धा एखादा देवता भक्तीचा जीव आहे आणि तो जर चैतन्य फळात आला त्यालाही काढावं लागतं, परंतु ईश्वर पैकीचा वांचोनी. हे महत्वाचं सिद्धांत. ईश्वराच्या दानाच्या माध्यमातून एखादा देवता फळाला जीव गेलेला आहे आणि तेव्हा जर चौकडीचा वेळ आला तर त्या जीवाला काढत नाही. याचं पुनसंबंधाचं चरित हो का नको हो, परंतु तिथून त्याला काढणार नाही. जेव्हा केव्हा याचा अंतराय संपेल, जेव्हा केव्हा त्यांनी जे केलेले दोष आहे ते दूर होतील, ते 1 कोटीचा असो, 2 कोटीचा असो, 3 कोटीच्या नंतर त्याला पुनसंबंध होईल. त्यानंतर त्याला पुनसंबंध होईल. यात पुनसंबंध होय, मग तेथे चरित होय, पुनसंबंधी त्याचं परत चरितत्व होईल. उदास वृत्तीनं आचरण केलेलं आहे त्याचं, आणि मग त्याला अपरोक्ष होईल. प्रेम होणार नाही, अपरोक्ष ज्ञानाला जाईल. मग सामान्य ज्ञान होईल, विषय ज्ञान होईल, आणि मग ईश्वराची ज्ञानियाची प्राप्ती, ब्रह्मप्राप्ती ते त्याला होईल. अपरोक्ष होतं आणि अपरोक्षामध्ये अव्यभिचारी. कशाकरता सांगितलं? अपरोक्ष ज्ञान झालं की अव्यभिचारी. आपण सर्व व्यभिचारी भक्ती करतो. शाब्द ज्ञान व्यभिचारी आहे. क्षणात आपले विचार बदलतात, क्षणात आपण परमेश्वरापासून दूर जाऊ शकतो. परंतु अपरोक्ष ज्ञानी आहे, सत्ता बोलीजे, सुचा बोलीजे, अव्यभिचारी ज्ञान बोली. जे अपरोक्ष ज्ञान दिलं परमेश्वराने, त्याला त्या वेळेस कळालं की माझी प्राप्ती मला होईल. जीव देवता प्रपंच परमेश्वर त्याला दिसायला लागले. आणि अव्यभिचारी बोली, हे महत्वाचं आहे. अव्यभिचारी म्हणजे कोणत्याही देवतेच्या साधनाहून तो ढळल्या जात नाही, याला म्हणतात अव्यभिचारी. आणि असा अव्यभिचारी जो आहे त्याला चौकडी चेपलेली आहे. त्यावेळेस त्याला काढू शकले नाही. देवता फळाला गेलेला होता ईश्वर दानाच्या माध्यमातून, म्हणून त्याला चौकडी काढू शकले नाही. चौकडीचा काळ येऊन गेला आणि चौकडी भोगायला जीव निघून गेले.
परंतु याला नंतर कोण संबंध आला, अपरोक्ष झालं, तेव्हा चौकडी आहे, चौकडी निफाडलेली आहे. पण हा अव्यभिचारी परमेश्वराचं ज्ञान असल्यामुळे ते क्षाळणी पडे, त्याला क्षाळावं लागेल. अपरोक्ष ज्ञान होणार नाही. पण काय फरक पडला, अपरोक्ष ज्ञानाच्या सामर्थ्याच्या माध्यमाने शाळणी बोले ते नाहीच बोली दे. शाळावं लागली पण नाहीच बोली दे. त्याला जावं तर लागलं नाही लग्नाला, नरकाला, त्याला नरकाला जावं तर लागलं नाही, ही विशेषता फक्त. त्याला मात्र ती लागलेलं कर्म जे आहे ते नासावं लागतं. त्याप्रमाणे ते चौकडी त्याला नासावं लागली, ती नाहीच बोली दे, नसल्यासारखे. तसंच प्रेतत्व त्याला झालं. आणि वेदपूर्वक जो बोधेशी अनुसरला उत्तम संस्काराचा आहे, अनन्य गती आहे, निर्वेद अनुताप अनुशोध सर्वच आहे, वचनोक्त आचार करतो आहे, असा जो जीव आहे त्याला चौकडी कशी आपजेल. याला जर चौकडीचे नरक होत नाही तर खरोखर उत्तम संस्काराचा आहे, अनन्य गतीने ईश्वराला शरण लागलेला आहे, उभय विधीचं आचरण करतो आहे, ईश्वराच्या प्राप्तीची उत्कंठा आहे, असा जो पुरुष आहे त्याला चौकडी कशी आपजेल. होणारच नाही, प्रेतत्वही होणार नाही. म्हणून वेदापासून अनुसरण पर्यंत मार्गाच्या ठाई आचार सांगतात. आपल्याला जेव्हापासून वेद याला बोध बी नाही, वेद म्हणजे नाम घेतले याला म्हणतात नामधारक. या इथून अनुसरण्यापर्यंत मार्गाच्या ठाई जो अत्यंत आवडीपूर्वक सकळ क्रिया भाग्यानुसार करतो त्या चौकडी चुके. सर्वसाधारण सांगितले. आणि यथा क्रियेचे साध्य पाविजे, जे क्रिया करतो त्याचे साध्य पावतात. चौकडीचा शेवट त्यांनी सुंदर केलेला आहे. जयाशी देवाच्या मार्गाची आवडी. कोणाला चुकेल, शेवटची लाईन आहे एकदम. जयाशी देवाच्या मार्गाची आवडी एकनिष्ठतेने. पहिल्यापासून मी सांगितलेला आहे, चौकडी सुरू झाल्यापासून एकनिष्ठता. याच्यामध्ये थोडीशी तुमची अन्नराटीची थोडीशी भक्ती आली किंवा अन्नराटीचे विचार आले किंवा अन्नराटीच्या क्रियेमध्ये सामील झाले, तो नाही. फक्त देवाची आवडी एकनिष्ठतेने, मार्गाची प्रीती ज्याला आहे त्याशी चौकडी निफजणार नाही ऐशे जाणीजे. मात्र देवाची प्रीती नाही, मार्गाची आवडी नाही आणि श्रद्धा असून डळमळी श्रद्धा आहे. घडी तिकडा आहे, घडी तिकडा आहे. आता 2-4 दिवसांनी गणेश चतुर्थी येते. गणेश चतुर्थीच्या उत्सवात सामील झाले, चौकडी न चुके. एखादा सप्ताह वस्तू आहे अन्नराटीचा, त्याच्यात सामील झाले, चौकडी न चुके. म्हणून ते म्हणतात तयाशी चौकडी न चुके. बाकी ज्याला देवाची मार्गाची प्रीती नाही, देवाची आवडी नाही, त्या चौकडी निफजेल ऐशे जाणीजे. असं त्याला चौकडीच्या नरकाला आणि प्रेतत्वाच्या नरकाला जावंच लागेल. इति चौकडी स्थळ. अशा प्रकारचं जे चौकडी स्थळ आपण ऐकतोय बऱ्याच दिवसापासून, ते वर्धनस्थ अन्वयाचे. वर्धनस्थ म्हणजे बिडकर पिढीतला एक जो विद्वान आहे त्यांनी तयार केलेला आहे. आणि त्यांनी हे चौकडीचं नरक कोणाला होतात, कोणाला चुकतात, चौकडीचे नरक कसे होतात आणि किती लोकांना चुकतात, अशा माध्यमातून हे आपल्याला वर्णन चौकडी स्थळाचं सांगितलेलं आहे. आणि आपण ते ऐकलेलं आहे. व आपण आपले सहकारी, आपण ज्याचं हितचिंतन करतो त्यांना कमीत कमी सांगा की एक निष्ठ राहा. आतापर्यंत चुका झालेशील, पण शेवटी एकाची होय तर काय होय, पतिव्रतेचे फळ होती शय्या पाळण्याचा दृष्टांत. परमेश्वराचा आता तरी व्हा, चौकडीचे नरक चुकून जातील. शेवटी आतापर्यंत जे झालं त्या चुका परमेश्वर माफ करतील, पण इथून पुढे तरी या चौकडीच्या नरकाच्या माध्यमातून आपण जर परमेश्वराची एकनिष्ठतेने भक्ती केली, मार्गाची प्रीती केली,
तर आपल्याला चौकळीचे नरक होणार नाही, असं वर्धनस्थ आमनाय जे आहेत त्या वर्धनस्थ आमनायाचे जे बिडकर पिढीतले जे विद्वान आहे त्यांनी आपल्या समोर केलेलं आहे. आपण ते ऐकलेलं आहे. किती पट आचरणात आणसाल हे आपली मर्जी आहे. आपण किती पट ते श्रवण करसाल आणि आपण श्रवण करून अनेकाला किती पट सांगसाल. आपण जर कोणाला सांगितलं तर आपल्याला एखाद्याने जर अपर धर्म सोडून परधर्म केला तर आपल्याला ईश्वर मार्गाचा रस्ता मोकळा होतो. म्हणून आपण ऐकलं, दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न करा. आजपर्यंत कदाचित केलं पण आता इथून पुढे तरी तुम्ही नाही ऐकलं, परंतु आता कमीत कमी ईश्वरावरती श्रद्धा, आवडी, भक्ती शेवटपर्यंत ठेवा. नक्कीच परमेश्वर आपले प्रेतत्वाचे, चौकडीचे, रौरवाचे नरक चुकवल्याशिवाय राहणार नाही. हे या चौकडीच्या माध्यमातून शेवटचं आपल्याला आचारपर त्यांनी वर्णन सांगितलं. आणि चौकडी स्थळ या ठिकाणी आपलं आज बऱ्याच दिवसापासून चालत असलेलं या ठिकाणी संपलेलं आहे. अशा दंडवत स्थळ ऐकलं आपण, चौकडी स्थळ ऐकलं आणि आता आपला जो तिसरा ग्रंथ आहे गृहस्थाचा आचार धर्म हा आपण सुरू करायच्या आधी काल प्रश्न होते, ते प्रश्न आधी घेऊ, त्याच्यानंतर पुढे सुरुवात करू. सांगा. हा 92 वर्षाचे प्रतदेह. आपण जे वित्किच्छारूप करतो आणि वित्किच्छारूप केल्यामुळं आपल्याला प्रतदेह होतं. आपण देवाची भक्ती आवडीपूर्वक एक निष्ठतेने केली नाही, मार्गाची प्रीती केली नाही, देवाची आरती केली नाही, आयुष्यपर्यंत केली नाही, तर याला जे नरक होतात ते प्रेतत्वाचे नरक होतात. ते 92 वर्षाचे, 92 वर्षाचे. कारण 8 वर्षाच्या आधीचा जो माणूस आहे तो कर्मनिष्पत्तीचा अधिकारी नाही. म्हणून 8 वर्षा विकल्प संचारतो तेव्हापासून हा अधिकारी होतो. म्हणून 100तून 8 गेले, 92 वर्ष सर्वसाधारण माणसाला प्रेतत्व भोगावं लागतं, तो कोणी असो जगातला. आता 12 वर्षाचे मी सांगितले होते. 12 वर्षाचं प्रतदेह ज्यांनी आपला स्वतःचा घात करून दुसऱ्याचा घात केला, आत्मघाताचे जेवढे आहे, तो घाताने मरो, सापाने मरो आणि कोणी हिंसकांनी खाऊन मरो, जे जे अशा आपल्या देहातून आक्रोश जीव निघाला अशा क्रियेतून जे जे गेले यांना हे 92 वर्षाचा प्रतदेह होणारच. परंतु त्याच्यामध्ये 12 वर्षाचं जेव्हा जळत्व भोगवलं जाईल त्याच्या आधी 12 वर्षाचं प्रतदेह याला स्वतंत्रपणे भोगवलं जाईल दुःख करून. हे 12 वर्षाचं याला म्हणतात अधिकाराचं प्रतदेह. आपण स्वतः जोडून घेतलेलं प्रतिदेह. ज्या देवतेचं असेल, ज्या देवतेला मारलं त्या देवतेची देहाभेती, त्या देहाची देहाभिमानी याला ते भोगवाय, याला म्हणतात अधिकाराचं. आणि त्याला म्हणतात विकल्प आपल्या आयुष्याचं. हा, नासणं म्हणजे काय? आपण आता दशकऱ्या घालतो. जीव हा मेल्यानंतर 3 तासात या शरीरात वास करतो. 3 तास झाले की याला त्या देहातून काढल्या जातं. आणि जीवाची स्थिती अशी आहे, जीव मायेशी अधीन होय का प्रपंचाशी अधीन होय? म्हणजे जीवाला या जगात प्रपंचाच्या अधीन व्हावं लागतं. संवाद जेव्हा होईल महासंवाद तेव्हा मायेच्या अधीन व्हावं लागतं. याला स्वतंत्र इस्टेट नाही. 7-12ची शेती याच्या नावावर. ईश्वराची प्राप्ती बी झाली तर 7-12 नाही. फक्त ईश्वराच्या स्वरूपात आनंद येतात. हा ईश्वर दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहे. म्हणून अशा माध्यमातून आपल्याला काय प्रश्न केला तुम्ही? हा प्रतदेह. त्या प्रतदेहामध्ये देहाच्या पालटी त्याला गेलं की त्याचं प्रतदेह कसं राहतं? पोट भलं मोठं, तोंड भलं मोठं, हातपाय एकदम बारीक, हात बी बारीक, पाय बी बारीक, चालता यायचे, पोट इतकं मोठं राहतं.
गळा इतका छोटा राहतो, सुईला छिद्र राहतो ना, तशा प्रकारचा गळा राहतो. आणि याला भूक लागते, इतकी भूक लागते, इतकी भूक लागते की या पर्वताभर अन्न खाऊन घ्यावं, समुद्राभर पाणी पिऊन घ्यावं, जात मात्र खाली. दुःख आहे का नाही? हे कशामुळे झालं? हे दुःख आपल्याला वित्तिच्छा रूप. रस्त्याने जातोय, घाण मधून गेलं, कपडा लावला नाकाला, समजे याचा आपल्याला प्रतिदेह, किंवा सुगंधित स्प्रे मारले आणि मारून दुसऱ्याला वास दिला, मग तो वास त्याला गेला की त्याला चांगला वाट लागला, तो परत वास घ्यायचा प्रयत्न करतो, किंवा अत्तराचा चांगला वास घ्यायचा प्रयत्न करतो, त्यालाही प्रतिदेह होतं. चांगलं करा, वाईट करा, हे प्रतिदेह. आणि हे 92 वर्षाचे नरक होतात, त्याला म्हणतात वित्तिच्छा रूप. आणि असे नरक झाल्यानंतर मग आता मानवा पंथात फक्त एक पद्धत आहे. मानवा पंथात आपल्या देवानी सांगितलं, बाई 10 दिवसा भीतरी कीजे ते 10 दिवसाच्या आत ईश्वर अवतार काही स्वीकारते तर त्या प्रेताशी सगुण होय. ईश्वर अवतार जसे गोविंद प्रभू बाबा, तिकोपाध्य वारले, प्रेत घरात आहे, गोविंद प्रभू बाबा घरात गेले, मला भूक लागली, खायला द्या. सर्वात लोकांनी त्यांना समजलं की एक असंच आहे, येडे आहे. पण देवाचा आहे, मला पाहिजेच. गोविंद प्रभू बाबाचं हट्टी काम होतं. आता तुमच्या घरात जर प्रेत आहे आणि कोणी जर जेवायला मागितलं, तुम्ही काय समजताल? याच्यासारखा मूर्ख कोणीच नाही. परंतु श्री प्रभू बाबांनी हट्ट धरून ते मागितलं, खाल्ल्याशिवाय राहिलेच नाही. ते खाल्ले म्हणजे देहातून जीव बाहेर निघायच्या आधीच स्वामींनी त्याला प्रतिदेहाला जाऊ दिलं नाही. ईश्वर अवताराने फक्त एक घासही खाल्ला तर प्रतिदेहाचं नरक नसतं. पोटभर जेवण केलं तर फळाधिके होतात. आता देवानी सांगितलं 10 दिवसा, आता तर ईश्वर अवतार नाही, पण ज्ञानियाच्या ठाई एक पात्र जर संपूर्ण भोजन केलं, संपूर्ण जेवला पोटभर, तर पुढीलाचं प्रतिदेह नसतं. 4-5 ज्ञानी 10 ज्ञानियाला जर जीव घातलं तर त्याला फळाधिक होतात. म्हणजे ते भांड आहे ना, ते देवतेच्या निर्मित एक कर्मफळ आहे, परंतु ती क्रिया त्या पात्राच्या ठिकाणी घडल्यामुळे ते भांड आहे ना, ते भांड फुटलं. म्हणजे ते देह काय झालं? फुटलं. त्याच्यातून जीव काय झाला? मुक्त झाला, दुःखातून मुक्त झाला. याला म्हणतात प्रतिदेहाचं नासणे आणि प्रतिदेह होणे. आता धनाचा प्रश्न होता कालचा, तो म्हणे आताच सांगा. म्हटलं पाऊस येतो आहे. स्थानाच्या ठिकाणी जातो, उटी करतो, उपार करतो, तिथे जे पुजारी आहेत किंवा बाकीचे लोक आहेत त्यांना खाऊ घालतो. हाच होता ना. ते बरं की एखाद्या मार्गात जाऊन पंगत करणं चांगलं, असं आहे ना. असा प्रश्न आहे. स्थानाच्या ठिकाणी ओटी उपार केला, त्या स्थानाची सेवा होते, काय हरकत नाही. पण तिथं जर काही लोक आहेत ते धर्मावर नाही, मी जो वासनिकाचा विषय चालू आहे, असे वासनिक कोणी नाही, नुसते आहेच, तर काही गोमट होणार नाही. त्याच्यापेक्षा मार्गात जायचं आणि मार्गात जाऊन अधिकरणाच्या ठिकाणी, मार्गाच्या ठिकाणी क्रिया करायची. ते गोमट 101%. हे लागेल 100 केलं तर 5-7 रुपयाचं लागेल, याच्या पलीकडे लागणार नाही. म्हणून तुम्ही उटी करा, उपार करा, परंतु क्रिया ही चेतन पात्राच्या ठिकाणी, स्थान
प्रसाद हे वंदनीय आहे, भजनीय नाही. भजन घालायचं असलं तर वासनिक आणि भिक्षुक याच्याच ठिकाणी आपल्याला भजन घालावं लागेल. ती क्रिया यथार्थपणे लेखी लागेल जर वासनिक असले तर. नाही तर मग अन्य भजन असले तर मग पूर्णपणे 100% आपल्याला माहितच आहे की त्याचा काही फायदा नाही. नाही, कर्मज्ञ त्यांना त्यांच्या ठिकाणी युक्तत्वच नाही, त्यांच्या ठिकाणी पिंडस्था नाही, त्यांच्या ठिकाणी मन बुद्धी चित्त अहंकार नाही, चातुष्ट ज्याला म्हणतात तो प्रकारच नाही. म्हणून देवानी सांगितलं मनुष्याच्या खालू ते ज्या योनी आहे त्या नरक फळ आहे. प्राणी बी आहे नरक फळामध्ये येतात, नरक भोगता येते, त्यांना काय होणार आहे, काहीच होणार नाही. तसेच लोक अमेरिका, जापान, थायलंड इथले पशु तिथले पशु, माणसाचे पशु दोन्ही सारखेच, त्यांनाही काहीच होणार नाही, यांनाही काहीच होणार नाही. हा विचारा विचारा. गर्भधारणेपासून चौकडी होते. नाही 25 वर्ष नाही, असं जर म्हटलं तुम्ही की 100 वर्ष जगतो तर त्याचा चौथा भाग कलियुगी जन्म मात्रे चौकडी पर्यंत नरक. या सूत्राचा अर्थ जर तुम्ही असं केला की कलियुगाला जन्म झाला त्याचं 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्याचा मात्र म्हणजे 25 वर्ष, 25 वर्षाचा झाला की त्याला चौकडी आक्षेपेल, असं जर तुम्ही म्हणत असले तर तसं नाही आहे. गर्भधारणेमध्ये चौथा हिस्सा, 9 महिने किंवा 7 महिन्याचा चौथा हिस्सा, तेव्हा चौकडी आक्षेपते. असं समजायचं नाही की जन्म झाल्यानंतर तो 100 वर्ष जगेल ना, तर जगेल तर त्याचा चौथा हिस्सा म्हणजे 25 वर्ष, तेव्हा चौकडी आक्षेपेल असं नाही, गर्भातच आक्षेपेल. 1.25 महिने किंवा 2.25 महिने म्हणजे जन्म मात्र हा गर्भामधला चौथा हिस्सा सांगितला, जन्मल्यावर नाही. झालं. वासनिकाचा विषय चालू होता आपला. वासनिक कोणाला म्हणतात हेही सांगितलं होतं काल. म्हणून ते म्हणतात गृहस्थ धर्मात. गृहस्थ धर्म म्हणजे तुम्ही लोक जे संन्यासी लोक नाहीत, परमेश्वराचा नामधारकापासून तर बोधवंतापर्यंत जे आहेत ते ग्रस्त धर्मात जे लोक राहतात त्यांनी जास्तीत जास्त, कमीत कमी नाही सांगितलं, काय सांगितलं, जास्तीत जास्त विधियुक्त आचरण करायचं. जितकेही नामधारक आहेत, वेदवंत आहेत, यांनी जास्तीत जास्त धर्माचं आचरण करायचं. आणि हे आचरण करण्यासाठी ज्ञानाचा गरज आहे, म्हणून ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा हे गोष्ट होईल. पण जितके ग्रस्त धर्मी आहे यांनी जितकं आपल्याला जास्तीत जास्त आचरण करता येईल ईश्वर धर्माचं, ईश्वर भक्तीचं, ईश्वर मार्गाचं, तितकं जास्तीत जास्त करावं असं त्यांना हा आचार सांगितला. जर असं केलं नाही, एक उदाहरण दिलंय संसारात, असं जो करत नाही, करायचं म्हणून करायचं, एखाद्या दिवशी देवपूजा सुटली म्हणून यायचं, आज काहीला माहीतच पडली नाही देवपूजा सुटली, असं हे जे आहे हा ग्रस्त धर्मियाचा आचारच नाही. जास्तीत जास्त जेवढं आहे तेवढं आचरण करावं लागेल, नाही तर काय गत होईल. त्यांनी उदाहरण दिलं, प्रत्येकाला फटफटी माहिती, प्रत्येकाच्या घरी फटफटी आहे, किंवा मोठीही गाडी आहे, कोणतीही गाडी घ्या, प्रत्येक गाडी न्यूट्रल केली, न्यूट्रल समजते, कशाला म्हणतात न्यूट्रल, माणसाला समजते की बायला समजते, तुम्हाला समजत नाही, कशाला म्हणतात सांगा. न्यूट्रल करताना, गाडी चालवताना न्यूट्रल म्हणजे काय, गेअर नसणे, म्हणजे फक्त गाडी चालू केली गेअर टाकायच्या आधी,
तर जर चालू केली काय होते? काय म्हणता? पुढे चालत नाही. तुम्ही जर गाडी चालू केली, गेअर नाही टाकला आणि संध्याकाळी 7 वाजता चालू केली, सकाळी 7 वाजता बंद केली, किती किलोमीटर जाईल? जाणार नाही. तसं ते म्हणतात एखादी गाडी न्यूट्रल मध्ये आहे आणि कितीही गाडीचं इंजन चालवायचा प्रयत्न केला, इंधन वाया जाईल, तुमचं पेट्रोल वाया जाईल, पण गाडी पुढे सरकणार नाही. एक उदाहरण दिलं. पुढचा प्रवास होणार, मोठी गाडी आहे, न्यूट्रल करायची, चालू करून द्यायची, रात्रभर चालू करायची, जाईन पुढं. तुम्ही बसून राहा, एसी लावा, पण गेअर नाही टाकला तर गाडी चालणार. रात्रभर तुमचं इंधन मात्र काय होईल? वाया जाईल. त्याप्रमाणे हे एक उदाहरण दिलं. त्याप्रमाणे आपण ग्रस्त धर्मात आहे, आपण वासनिक अवस्थेत आहे, आपण नामधारक अवस्थेत आहे, आपण वेदवंत अवस्थेत आहे. आपण जर न्यूट्रल चाललं, जीवनात निष्क्रिय राहिलं, मानवा पंथाचं काहीच केलं नाही, आपली गाडी काय राहील? आपली एनर्जी चालू आहे परंतु गाडी गेअरमध्ये नाही, निष्फळ आहे. निष्फळ क्रिया कोणतीच केली नाही, आवडीपूर्वक क्रिया केली नाही, विधियुक्त क्रिया केली नाही, ज्ञानार्जन केलं नाही. ज्याला पेट्रोल बी टाकलाय परंतु गेअर मात्र टाकलेला नाही, म्हणजे आचरण थोडसंही केलं नाही, ऐकलं थोडसंही नाही. आपली गाडी चालू झालेली आहे म्हणजे उपदेश घेतला म्हणजे गाडी काय झाली? चालू झाली, त्याच्यात पेट्रोल पडायला सुरुवात झाली. मात्र गेअर टाकणं म्हणजे आचरण, गेअर टाकणं म्हणजे आचरण. आचरण जर तुम्ही केलं नाही तर तुमची गाडी चालेल का? दररोज तुम्ही न्यूट्रल मध्ये मंदिरात आले, न्यूट्रल मध्ये मंदिरातून गेले, आले मंदिरात, पण गाडी विधियुक्त नसल्यामुळं पेट्रोल वाया गेलं, जा यायचा खर्च बोकांडी पडला. ज्ञानार्जन आचरणशील जर टाकलं नाही तर आपलं गाडी आयुष्यात न्यूट्रल राहील. आणि न्यूट्रल राहिल्यामुळं आपल्याला मेल्यावर काय होईल? सर्व न्यूट्रलच राहणार मेल्यावर सर्व, कारण परमेश्वर पाहणारच नाही. म्हणून जे सुज्ञासू, जे खरंच जाणकार आहेत वासनिक, त्यांना आमचं अधिक सांगायचं कामच नाही हो. शहाण्याला शब्दाचा मार अशी एक शाळेमध्ये म्हण आहे. त्याला प्रत्यक्ष मोठा आल्यावर काळात मारावं लागत नाही. बापाच्या बराबरीचा पोरगा झाला, मारता येत नाही, त्याला शब्दांनी काय करावं लागते? मार द्यावा लागते. त्यामुळे ते म्हणतात की वासनिक आहे तुम्ही, नामधारक आहे, तर तुम्ही कमीत कमी तुमची गाडी न्यूट्रल करते आहे त्याच्यामध्ये थोडं तरी विधियुक्त काय करा, गेअर टाकायचा प्रयत्न करा. नाही तर हे जे पेट्रोल आहे हे इथे संपून जाईल आणि गाडी पुढे जाणार नाही. आणि पुढे देहातून निघाल्यानंतर देवता कुठेही घेऊन जातील. मग गेअर कोण टाकतील? मग देवता टाकतील, कारण तुम्ही कर्म करून घेतले. पुढचा गेअर टाकायचं काम कोणाचं आहे? देवतेचं आहे. परमेश्वर पाहणार बी नाही तुमच्याकडे. आपण वासनिक आहे, आपण ग्रस्त आश्रमात आहे, म्हणून आपण सुज्ञासू आहे. तुम्हाला अधिक सांगायचं कारण नाही. म्हणून आपल्या जीवनात न्यूट्रल गाडीमध्ये राहायचं नाही, गेअर टाकायचा. गेअर टाकल्याशिवाय ते पुढे जात नाही. आणि आपल्याला या जीवनामध्ये न्यूट्रल न राहता गेअर टाकणं म्हणजे विधियुक्त थोडस तरी ज्ञानार्थ अर्जन करा. काही नाही तर कमीत कमी विशेष हे जे ग्रस्त धर्मियाचा आचार धर्म आहे ना पुस्तक, याचं तरी थोडस मनामध्ये ठेवा. कमीत कमी ते तरी काम आहे. थोडीशी क्रिया अशी विधियुक्त करा, पण तेही एकनिष्ठतेने कर. सर्वात महत्वाचं यांनी येणार आहे पुढं, सर्व गोष्टी चौकडी स्थळ असो का कोणतं स्थळ असो, आपण ऐकत असाल त्याच्यामध्ये एकनिष्ठ परमेश्वरावरच विश्वास असला तर या गोष्टी होतील, नाही तर होणार नाही. म्हणून ते म्हणतात जे जिज्ञासू आहे, सुज्ञासू आहे. सुज्ञासू म्हणजे अतिशय हुशार पण काम करत नाही.
त्यांचं पेट्रोल गेअर ज्या ठिकाणी काम करावं तिथं करत नाही, फालतू ठिकाणी काम करतो. त्यांना म्हणतात की अधिक सांगणं नको, काही जास्त सांगायची गरज नाही. पुढे अन्नदान. ग्रस्त धर्मात अन्नदानाची क्रिया महत्वाची श्रेष्ठ आहे. कारण स्वामींनी सांगितलंय अन्नदान ते उत्तम. आणि स्वामींनी हेही सांगितलं अहेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमापचन, म्हणजे भजनाचीच क्रिया. त्याचा अर्थ सांगितला त्यांनी. प्रत्येक मनुष्य मात्र आहे आणि त्याला अज्ञानपणी कोणी जर निर्हेतुक भजन घातलं तर ज्ञान मिळवण्याची पात्रता मिळते. त्याला म्हणतात अहेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन. एखाद्या जीवाला परमेश्वराच्या अवताराच्या ठिकाणी भजन घडतं ज्ञान नसताना अज्ञानपणी. प्रेमाची पात्रता होते. हे सर्व क्रिया अन्नदानाने. पण हे निर्हेतुक असलं तर अन्न राहतीच्या माणसासाठी हे दोन विधी आहे. त्यांना जर असं घडलं तर काल मी तुम्हाला ज्ञानाधिकार कसा घडतो उकिरडा पोळ सांगितलं होतं. आता ईश्वराच्या ठिकाणी भजन कसं घडतं. बरेच चरित्र आहे. त्याच्यामध्ये गोपाळ चावडी नांदेड जिल्ह्यात सुंदर चरित्र आहे. काहीच कळत नव्हतं त्या गुरख्यांना. अ पासून ढ पर्यंत काहीच कळत नाही. अशा माणसांना देवानी प्रेमाचा अधिकार घडवला. आपल्याला सर्व कळतं पण आपलं वळण त्यांना काहीच कळत नव्हतं. अशा लोकांमध्ये जाऊन आमच्या स्वामी चक्र यांनी त्यांच्यामध्ये खेळ खेळला रानबेरीचा. ज्याच्यावर डाव आला त्या स्वामी त्याच्या पाठीवर बसायचे. ज्याच्या पाठीवर स्वामी बसले त्याला खूप आनंद यायचा. अशी लीळा आहे. हे लीळा तर केली, ही क्रीडा तर केली, पण तिथला पुढचा आदर्श त्यांनी काय केलं. देव हो, काहीच कळत नाही त्यांना देव आहे का काय, पण श्रेष्ठ व्यक्ती आहे. देव हो, आता आपलं खेळणं थांबवू आपण. आता आम्ही आणलेली आहे गरीब सुखी अशी शिदोरी. ही शिदोरी तुम्ही काय करावी, स्वीकार करावी. सर्वांनी त्या शिदोरीतले पदार्थ चांगले चांगले निवडले आणि ते कोणाच्या ठिकाणी अर्पण केले, स्वामी चक्रांच्या. चौकळकेचा प्रेम आहे, अवतार आहे, उद्धरण व्यसनी आहे. याच्या ठिकाणी प्रेमाचा उपाय घडला. निर्हेतुक प्रेम. त्यांना कळालं का हा देव होता. याला म्हणतात अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. म्हणून अशा ज्या क्रिया आहेत या अन्नदानाच्या माध्यमातून होतात आणि ह्या सर्व श्रेष्ठ क्रिया मानवा म्हणतात. यासाठी गृहस्थ आश्रमात यथाशक्तीने जास्तीत जास्त अन्नदानाच्या क्रिया करत राहाव्या. पण ते अन्नदान करताना त्यांना पथ्य पाळावं लागतं. सर्व उत्तम आहे. डॉक्टरकडे जातात, डॉक्टरकडे औषधी दिल्यानंतर डॉक्टर म्हणतात या औषधीने तुम्ही चांगले होतालच, परंतु पण आहे, पण लागला म्हणजे काहीतरी अटी राहतात. अटी काय, काहीतरी पथ्य पाणी राहतं. तर ते जर घेतलं तर तुमचं जीवन चांगलं होईल, ते नाही घेतलं तर. तशा अन्नदानाच्या करत असताना काही पथ्य पाळावं लागतं. अन्नदान निर्हेतुक बुद्धीनेच करायला पाहिजे. पहिला हेतू, कोणताही हेतू नाही. हा आमच्या देवाचा आहे, हा आमच्या देवाचा एक साधनवंत आहे, वासनिक आहे. याच्या ठिकाणी अन्नदान निर्हेतुक फक्त खाऊ घालायचं म्हणून खाऊ घालायचं. त्या क्रियेपासून काय होईल याचा विचार न करणे याला म्हणतात निर्हेतुक. अन्नदान करताना परमेश्वर बुद्धीनेच करायला पाहिजे. तो
ईश्वराचा साधनवंत आहे, मार्गाचा आहे, तो देवाचा आहे, या बुद्धीनेच तुम्हाला अन्नदान करावं लागेल. नाही तर तो श्रीमंत आहे म्हणून त्याला जेवायला बोलवतो, तो गरीब आहे म्हणून त्याला बोलवत नाही, पंगत माझी आहे अशी निवळानिवळ केली तर ते अन्नदान उत्तम नाही. म्हणून अन्नदान हे ईश्वर बुद्धीने जे पात्राच्या ठिकाणी घालतो ते ईश्वर बुद्धीच पाहिजे. याच्या पलीकडचा तिसरा नियम सांगतात अन्नदान करताना, अन्नदान सात्विक बुद्धीने केले पाहिजे. नाही, अन्नदान विनम्र बुद्धीने केलं पाहिजे. हे सर्वात महत्वाचं आहे. रंकपणाने क्रिया करायला, करायची म्हणून करायची, किंवा मी खूप मोठा आहे सारंग पंडितासारखा, माझ्याकडे खूप पैसा आहे, मी देवाला बोलत राहीन, खाऊ घालत राहीन, परिवारावर देवावर बुद्धीच नाही. म्हणून विनम्र बुद्धीने करायची, असं बी नाही पाहिजे. गदोनायका सारख्याला स्वामींनी आदर्श दिला, खूप मोठा श्रीमंत माणूस, किती पैसे पाहिजे म्हणे तुम्हाला, पण मला देव झाला पाहिजे. पैशाने देव विकत घ्यायचा प्रयत्न जर केला तर त्या अन्नदानाला काही महत्व नाही. म्हणून ते म्हणतात अन्नदान हे विनम्र नम्रतापूर्वक जर केलं, आपलं सर्व जर नम्रतापूर्वक क्रिया केल्या तर ते अन्नदान उत्तम आहे. तुम्ही तुमचं करून घ्या, आम्ही नंतर येऊ, तुम्हाला गोमत लागणारच नाही. जो नंतर आला त्याला गोमतच नाही जेवायचं. जे जीव घातलं हजर राहिले नाही त्यांना गोमत नाही, कारण विनम्र बुद्धीच मी तुमच्या तिथे यायला पाहिजे होतं, नम्रतेने दंडवत करायला पाहिजे होता. अशी जर क्रिया केली तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचते. म्हणून ते म्हणतात अन्नदान हे विनम्र बुद्धीने करावं, अन्नदान सात्विक बुद्धीने करावं. राजसता नको, तामसता नको, सात्विकता पाहिजे. अन्नदान जेव्हा करू तेव्हा आपलं मन सात्विक पाहिजे. पाचवा नियम सांगतात अन्नदान शुद्ध मनाने करायचं, मन भी शुद्ध पाहिजे. मनामध्ये अशुद्धता काहीच नसावी, शुद्ध मनाने करायला पाहिजे. अन्नदान निसंकोचपणे करायला पाहिजे. कोणत्याच प्रकारचा जेव्हा क्रिया करतोय ना, कोणत्याच प्रकारची तिथं कमतरता पडली नाही पाहिजे. कोणत्याच प्रकारचा निसंकोच केले की कमतरता पडते, आणि कमतरता पडल्यानंतर ते अन्नदान यथातथ होत नाही. म्हणून निसंकोच, दोन जास्त लागतील, शिल्लक राहिलं चालेल, पण तू त्याच्यात कमी न करता आपल्या अंतःकरणात निसंकोचपणा पाहिजे की जितकं चांगली क्रिया करता येईल तेवढी चांगली क्रिया करावी, असं अन्नदान करावं. सातवा नियम सांगतात अन्नदान योग्य स्थळी, योग्य काळी व योग्य पात्री. हा महत्वाचा नियम आहे. योग्य स्थळच पाहिजे, जागा भी चांगली पाहिजे, काळ भी योग्यच पाहिजे, आणि पात्र सुद्धा चांगलंच पाहिजे. योग्य स्थळी, योग्य काळी, योग्य पात्री जर तुम्ही अन्नदान केलं तर ते उत्तम. हे कशासाठी सांगताय? अन्नदान ते उत्तम. नुसतं खाऊ घातलं ते उत्तम नाही. काही लोक सांगतात आला कोणी की खाय, कोणी काहीला सवय राहते, आलं की फक्त त्याला खाऊच घालायचं, दुसरं काही विचारायचं नाही. का? तर देवाने काय सांगितलं? अन्नदान उत्तम. हे बी अन्नदानाचे काही अन्नदान उत्तम आहे म्हणून पुढचं गोडाऊन नाही की गोडाऊनात माल टाकला की शील झाला, गोमत लागणार नाही. म्हणून अन्नदान योग्य वेळी, योग्य काळी, योग्य पात्री, आणि त्याच्यानुसार पात्राच्या नुसार जे घडे ते उत्तम. आठवा नियम सांगतात अन्नदान दुष्काळ भागात विशेष लाभदायी. जिथं पिकलंच नाही, दुष्काळ झाला, अशा ठिकाणी मार्ग आहेत, साधनवंत आहेत, मंदिर आहेत, तिथं काहीच मिळत नाही, अशा ठिकाणी जर
आपण अन्नदान केलं तर ते खूप लाभदायक, प्रेमाला पोहोचव. अन्नदान विधीपूर्वक करावं. 9वा नियम सांगतात अन्नदान करायचं आहे, पण प्रत्येक अन्नदानाच्या विधीनुसार झालं पाहिजे. आधी दंडोस्थळ ऐकलं तुम्ही, आधी दंडोत घालणे, आल्यानंतर दंडोत घालणे, झाल्यावर दंडोत घालणे, असा जो विधीपूर्वक करेल ते अन्नदान त्याला गोमत. केलं अन्नदान, 10वा नियम सांगतात अन्नदानाचा उल्लेख करायचा नाही. हा मी या मार्गाला पंगत केली, मी त्या मार्गाला पंगत केली, मी तर करतच राहतो, गेलं तुझं वाया. क्रिया अशा करायच्या कोणाला पताही लागू द्यायचा नाही मी काय केलं. याला म्हणतात अन्नदान उत्तम निर्हेतुक बुद्धीने. केलं, करून मोकळे झाले, कशाला डवडवा करायचं. नाही माझी पंगत आहे, तुम्हाला 50 जणाला यावं लागेल. कशा करता 50 जणाला बोलतो, एकटाच जाय करून मोकळा हो, परमेश्वर स्वीकारतील. अन्नदानाचा उल्लेख कोणताही करू नये, अशा निर्हेतुक बुद्धीने ते अन्नदान करत राहील. अन्नदान करताना आपल्याला कोणाच्या सहयोगाची मर्यादा पाहिजे. अपेक्षित खर्च किती लागेल याचा आधी नियोजन पाहिजे, की इतके इतके पैसे आहे, इतक्या पैशात आपली क्रिया झाली पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन आपल्याला आधी करावं लागेल, किंवा ते मार्गात जावं लागेल, किंवा कुठं क्रिया करायला जावं लागेल. जर नियोजन नसलं, पैसे कमी असल्याने मार्गात गेले, क्रिया केली, बिल जास्त आलं, मग म्हणतात अरे हे तर बिल माझे ते इतकेच पैसे. असं नाही, आधी नियोजन करायचं, मग जायचं मार्गात ने क्रिया करायची. हे अन्नदान उत्तम. हेच जर केलं 11 नियमानुसार तर ते अन्नदान उत्तम, बाकीचे नाही. मग निर्हेतुक अन्नदानाने फायदा काय होतो. एवढं अन्नदान इतक्या विधियुक्त खाऊ घातलं, त्याचा काय फायदा. निर्हेतुक अन्नदानाने मनुष्य देह प्राप्त होतो. आणि काय फायदा होतो. निर्हेतुक अन्नदानाने ज्ञान मिळवण्याची पात्रता येते. आपल्या अंतःकरणात ज्ञान राहावं, आपल्याला ज्ञान मिळावं, आपल्याला ज्ञान समजावं, अशी जर पात्रता करायची असली तर या अन्नदानाने, निर्हेतुक अन्नदानाने आपल्याला ज्ञान मिळवण्याची पात्रता येते, धार्मिक आवड लागते, आणि देवाजवळ आपल्याला काहीतरी शिकावं अशी बुद्धी उत्पन्न होते. आणि काय फायदा होतो. निर्हेतुक अन्नदानाने मोक्ष प्राप्तीची सहाय्यता होते. मोक्ष प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. फक्त प्रत्येक ठिकाणी काय लाभलेलं आहे. निर्हेतुक. निर्हेतुक समजते ना, कोणताच हेतू नसताना जे केलं जातं दान त्याला निर्हेतुक म्हणतात. आणि काय फायदा होतो. निर्हेतुक अन्नदानाने प्रेम प्राप्ती होऊ शकते. पहा आता अन्नदान करतो आहे, चार्जिंगला राहू द्या. निर्हेतुक अन्नदानाने प्रेम प्राप्ती होते म्हणजे काय नेमकं. दैवराठीमध्ये मानवा पंथात एक नियम आहे. आमच्या पूर्वजांनी एक सिद्धांत लिहून ठेवलेला आहे. निर्हेतुक अन्नदानाने प्रेम प्राप्ती कशी होणार, म्हणून त्यांनी सांगितलंय, जो 1 लक्ष ज्ञानियाच्या पात्राच्या ठिकाणी भजन घाले. किती. 1 लक्ष म्हणजे समजते ना, 100,000. बरोबर आहे ना. 100,000 ज्ञानियाच्या पात्राच्या ठिकाणी जो भजन घालेल त्याला प्रेम निष्पन्न. शक्य आहे का. आहे. शक्य असेल पण तुम्ही शक्य होत नाही.
देवानी जेव्हा उत्तर दिशेला जायचं ना, तेव्हा महादेव सावने जाऊ नका जाऊ नका, नाही म्हणे मी जात नाही, माझ्या अटी आहे, तुम्ही करा पूर्ण, मी जात नाही. त्याच्यामध्ये एक अट होती, लक्ष जाप्य कराल तरही प्रवृत्ती भंगेल. एक लक्ष तुम्ही स्मरण करा, मी जायचं कॅन्सल होतं. किती सोपं होतं, नाही करू शकलं कोणी. त्याचप्रमाणे एक लक्ष जर अन्नदान केलं, आपलं आयुष्य किती आहे 100 वर्षाचं, त्याच्यामध्ये किती वाया जातं, 50% झोपेत गेले, राहिले 50%. त्याच्यात 20-22 वर्ष बालपणात गेले, राहिले किती 28 वर्ष. 28 वर्षात तरुणपण आहे तोपर्यंत, एकदा म्हातारपण आलं आपल्या हातात काही काय करू शकणार आहे तुम्ही. पण जर केलं, ज्याला अशा प्रकारचं चाळ आहे निर्हेतुक केलं, तर त्याला परमेश्वराचं प्रेम होऊ शकतं. म्हणून ते म्हणतात निर्हेतुक अन्नदान प्रेमापर्यंत पोहोचू शकतं. निर्हेतुक अन्नदानाने सर्वात महत्वाचं आहे, नर्क चौकडीचे चुकतात, पण एक निष्ठ भक्ती असेल तर प्रत्येक ठिकाणी काय लावलेलं आहे, एकनिष्ठ. निर्हेतुक अन्नदानाने नर्क चुकतात चौकडीचे, चौकडीला जाणं होणार नाही. पण एक निष्ठतेने जर तुम्ही निर्हेतुक अन्नदान केलं तर तुम्हाला चौकडीचे नर्क चुकतात. असा 5 फायदे अन्नदानाने होतात. पुढे सेवा सुसरशा. जो करी सेवा त्याला मिळे मेवा, म्हण आहे. आध्यात्मिक ज्ञानामध्ये सेवेला खूप महत्व दिलेलं आहे. साधू संत अधिकरण यांची जर सेवा केली, दास्य केलं, मी सांगितलं सेवा आणि दास्य एकच, फरक टीकाकारांनी केला असेल. सेवा म्हणजे अंगलग आणि दास्य म्हणजे दुरांतर. कोणतंही करा, अशी सेवा जर केली तर अनंत विविध कर्माचा नाश होतो. मी तर सांगितलं सेवा दास्याने कर्माचा नाश होतो, हे परंपराच आहे. किती महत्व आहे सेवेला, की आपण जोडलेले कर्म सेवा दास्याने नासून जातात. उदाहरण सांगा, ओ स्वतः परमेश्वर अवतारांनी सेवा केली. भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती तर द्वापार युगातलं उदाहरण दिले. द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तींनी पांडवाला एक यज्ञ करायला लावला, ज्याचं नाव होतं राजसू यज्ञ. या यज्ञामध्ये ऋषी ब्राह्मण सर्व बोलवलेले होते आणि स्वतः आमचे श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सेवा घेतली होती, उष्टे पात्र उचलण्याची. हा आदर्श दिला श्रीकृष्ण चक्रवर्तींनी आपल्याला, का त्यांच्या कर्माचा नाश व्हायचा होता. तुम्ही म्हणसाल पुढं, नाही ते देवाच्या कर्म नासून गेले, याला बी तुम्ही म्हणणार कमी करणार नाही. परंतु हा आदर्श दिला आपल्याला. सेवेचं महत्व किती आहे हे परमेश्वराने स्वतः आपल्याला दाखवून दिलं. या मार्गात आले, सेवादास्याला इतकं महत्व आहे की आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवावं लागेल. मी कोण आहे, मी खूप मोठा आहे, मी अमुक आहे, हा भाव सर्वात बाजूला ठेवावं लागेल आणि मिळेल ते सेवा. आमच्या माईम भट्टासारखा एका तपस्वीचा आदर्श आपण घ्यायसारखा आहे. अतिशय विद्वान, अतिशय हुशार, अतिशय श्रीमंत, गर्भ, अतिशय अहंकारी, सर्वच गोष्टी अति होत्या त्याच्याजवळ. परंतु त्याला जेव्हा परिसाचा संबंध आला, म्हणजे आमच्या स्वामींचा संबंध आला, त्या गंजलेल्या
लोहाचं सुवर्ण बनलं, असं बनलं की आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवून जो तेव्हा रुद्धपूरला गेला ना, रुद्धपूरला गेल्यानंतर त्या आबाई साला म्हणतो मला काहीतरी काम द्या, सेवा द्या. आबाई सा म्हणते इथं प्रत्येकाला काम वाटून दिली आहे, सेवा रिकामी नाही. आपण म्हटलं असतो त्याला डोक्याची पिळा गेली, आपल्याला काही कामच नाही. पण कर्माचा नाश करायचा आहे, सांगायची गरज नाही. तेव्हा त्यांनी पाहिलं एक सेवा होती. काय सेवा होती? चूल मधली राख काढायची. कोण काढते चूल मधली राख? कोण काढते? बाईच काढते का तुमच्या घरचे माणसं सकाळी सकाळी राख काढतात फेकून येतात? इथले माणसं काढत असतील तर माहित नाही, त्या गावातले माणसं काढत असतील तर काही माहित नाही. परंतु हा माणूस विद्वान माणूस, 6 शास्त्राचा पंडित, ब्रह्मविद्येत त्यांनी प्रावीण्य मिळवलेला माणूस, आणि हा माणूस जेव्हा गोविंद प्रभू बाबाच्या सन्निधानी गेला, आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवली आणि जे मिळेल ते सेवा केली पाहिजे या दिनाने त्यांनी त्या चुलीतली राख काढून फेकायचं काम केलं. हे कोणाकडे नव्हतं. शोधावं लागेल. आपल्याला आपल्या कर्माचा नाश करायचा आहे तर आपल्याला शोधावं लागेल की आपण आपल्या कर्मासाठी काय करायचं. असं करायला पाहिजे. नाही काही करू शकत तर आपली सेवा इतराकडून करून घेऊ नका. एवढी तरी जोड आपण जोडू नका की आपले काम दुसऱ्याला सांगायचे. ही तरी करू नका. आपली सेवा आपणच करा, इतराकडून करू देऊ नका. कारण तो सेवा करणारा कमवतो, पण तुम्ही सेवा करून घेणारे वासनिकाचा विषय आहे, तो गमवतो. त्यांनी सेवा केली पण तुम्ही गमून घेतलं आपलं. म्हणून ग्रस्त धर्मियांनी विशेष लक्षात घेण्यासारखी चीज आहे. अशक्त आहे अशा ची सेवा करा, प्रेमाचा उपाय होईल. परंतु सेवा करत असताना, सेवा करतोय आपण, पण जर लालसा असली, स्वार्थ असला त्या सेवेमागे की ते आपल्याला त्याच्या मागचं सर्व आपल्यालाच भेटेल किंवा त्याच्यापासून काही स्वार्थ होतोय तर सेवा करायची, असं जर असले तर हे निरेतुक सेवा नाही. म्हणून ते म्हणतात संधी सापडली तर प्रयत्न करा, मात्र सेवा करताना निरेतुक बुद्धीनं एका पैशाची सुद्धा आशा न करता सेवा करा. तुम्हाला प्रेमाची प्राप्ती होईल, प्रेमाकडे चाल जाईल. हा त्या सेवेचा काय आहे? विशेषता आहे. असा हा अन्नदानाचा विषय ग्रस्त आश्रमीयासाठी आपण ऐकलेला आहे. कसं करावं, काय होतं, फायदा काय होतो, किती प्रकारचे आपले कर्म नष्ट होतात, भजन करताना भजन घालण्याचे प्रकार किती आहे, आपला भाव कसा असावा, कोण्या बुद्धीने करावं, विनम्र बुद्धीने करावं, या सर्व गोष्टी आपण मंदिरात आहे यांच्यासाठी नाही, सर्वांसाठी आहे. जो येथीचा नामधारक आहे, उपदेशी आहे, ज्याला फक्त कान फुक्या म्हणतात असे बी लोक आहेत. कान फुक्या म्हणजे माहिती आहे का? आमच्या मानवा पंथात मार्गात म्हणतात हा कान फुक्या आहे. तुम्हाला दैवराठीची भाषा खूप खूप काही माहित नाही. हा कान फुक्या आहे म्हणजे काय आहे? म्हणजे काय आहे? फक्त कान फुकलेले आहे, काही कामाचा नाही असं मानवा पंथात तुम्हाला बोलणार नाही. शहाण्याला अशा पद्धतीने बोलतात की पुढच्याला ते बरोबर हे झालं पाहिजे, म्हणून हा कान फुक्या. याला वाटतं मला खूप मोठेपणा दिला, याला कळतच नाही. म्हणून बाबांनो, कोणीही असो, ही जी क्रिया करतोय
आणि क्रिया करतो आपण पैसे खर्च करतो निर्हेतुक बुद्धीने करा. आणि निर्हेतुक बुद्धीने करत असताना आपल्या अंतकरणातला विनम्र भाव त्या ठिकाणी जागवा. आहेत ग ची बाधा ज्याला म्हणतात ते काढून टाका. प्रत्येक वेळेस ईश्वर धर्मात मंदिरात आल्यानंतर नम्रतेने या, नम्रतेने पूजा करा, एकनिष्ठ ईश्वराचीच भक्ती करा. कदाचित अंतकरणात दुसरा विचार येईल. आणि आता येणार आहे गणेश चतुर्थी, त्याच्यासाठी एवढं सांगतोय की आपण एवढं ऐकलं आणि परत ते जर केलं तर समजून घ्यायचं आपलं बजेट 0 आहे. काही कमवलं नाही आपण. काही म्हणतात आम्ही जातो तिथं पण पाया पडत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला दृष्टपण. एखादा आमदार आहे, एखादा खासदार आहे, त्याच्या घरी गेले आणि तुम्ही हात नाही जोडले, नाही आम्ही गेलो, मग काय होईल? काम होईल तुमचं. आणि काम नाही हो पण गेल्या हात नाही जोडल्यावर तो काय होणार? हा का माणूस आहे? जर माणसाला अशा प्रकारचा हे येतो तर ह्या देवता आहे, देवतेच्या मंदिरात गेले ना हात नाही जोडले, विकल्प आहे. म्हणून असं करू नका. एक निष्ठतेने परमेश्वराची भक्ती करा. कदाचित जाण्याच्या प्रसंगाला तर तिथपर्यंत जाऊ नका, प्रतिमेपर्यंत बाहेरच थांबा कुठतरी जवळपास, त्यांचं काम करून द्या, वापस या, आपलं काय. परंतु त्या विषयी मनामध्ये थोडीशी वाईट, आपल्या चांगलीही कल्पना यायला नको, वाईटही कल्पना यायला नको. देवता ह्या आपल्यासाठी ते समजून घ्या वंदनीय नाहीत, पण आपल्याला त्या देवता मानायला सांगितले आहे, त्या श्रेष्ठ आहेत, ते स्थान आपल्याला द्यावं लागेल. फक्त आपण त्यांची पूजा करत नाही, अर्चा करत नाही, कारण ईश्वराची करतो म्हणून एकनिष्ठते. म्हणून त्यांचा अपमान अवहेलना सुद्धा करू नका, हा आदर्श आमच्या देवाने सांगितला. असं करत असताना जर आपण केले तर आपण या ग्रस्त धर्मामधला आचार धर्मामध्ये थोडंसं बसू. हा खूप मोठा आचार असं वाटेल तुम्हाला की खूप मोठा आचार ज्ञानियाचा, बोधवंताचा, अनुसरल्याचा नाही. हा फक्त वासनिक नामधारक कानफुक्या यांच्यासाठी हा आचार आहे. आणि या आचाराच्या माध्यमातून असं आपल्याला जगावं लागेल. जीवनामध्ये आपलं आयुष्य आपण खूप मोठं कमवतो, काहीच नेत नाही सोबत, सोबत काहीच नेत नाही. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत आपण खूप श्रेष्ठ समजतो. जेव्हा हातपाय चालले बंद होऊन जातात तेव्हा आपली सुनबाई बिजवळ येत नाही. अशी संसाराची गत आहे. संसार हा दुःखमय आहे. संसारामध्ये असलेल्या ज्या काही मानमान्यता ह्याही दुःखमय आहे. या प्रत्येक ठिकाणी आध्यात्मिक दुःखाला प्राप्त होणारे आहे. मनस्ताप आधी भौतिक मनस्ताप करून देणारे आहे. एखादा मानतोय आणि त्यांनी आपल्याला मानणं सोडून दिलं ते आपलं दुःख अधिक होतं. अर्थ होता आपल्या पक्षाचा होता आणि त्यांनी काय केला? दुःख आहे का नाहीये? संसारातलं दुःख आहे. त्यामुळे अशा संसारातल्या लयच घडामोडी आपल्या चालत असतात आणि या संसारातल्या घडामोडी दूर करून गृहस्थ धर्माचा हा आचार करा. किती नरकापासून वाचता. चौकडी ऐकली, साधारण माणसाला चौकडी चुकते. फक्त एकनिष्ठ भक्ती जर केली, मार्गाची प्रीती केली, देवाची आवडी केली तर त्याला चौकडी प्रति द्यायचं नरक चढतात. असा जो हा ग्रस्त धर्मीयाचा आचार आहे, हा आचार जर आपण जीवनामध्ये आणला का हा काही खूप कठीण आचार आहे असं काही नाही. कितीतरी याच्यामध्ये आपल्याला जे संकट येतात त्याच्याशी कसं तोंड द्यावं हे सांगितलेलं आहे. हा आचार धर्म आपण लावलेला आहे.
मला वाटतं सुरुवातीपासूनच आहे. महिना होऊन जाईल उद्या, आजच महिना झाला. आणि या आध्यात्मिक ज्ञानापासून बऱ्याच लोकांना फायदा होतोय. आपण ऐकत नाही, आपल्याला फायदा होत नाही, आपण श्रवण करत नाही, परंतु एक एक आपला भाग हा लोक ऐकताय बाहेरचे. त्यांना खूप समाधान वाटतंय. ते म्हणतात की अशा प्रकारची माहिती आम्हाला नव्हती. 3000-4000 लोक पाहणारे याला आपल्या पोथीला कमी असतील, पण 3 ते 4,000 त्या युट्यूबवर ही पोथी पाहतात आहे. म्हणजे त्यांना आवडलेलं आहे, त्यांना पटलेलं आहे. आपल्या गावाची लोकसंख्या 6,000 आहे, त्याच्यातले 4,000 लोक महाराष्ट्रात पाहत आहेत. त्यांना आवडलं. बरेच लोक भेटतात, तुम्ही जे सांगितलं ते सुंदर आहे. म्हटलं मी काही सांगितलं नाही, ते पुस्तकात लिहिलेलं आहे ते सांगितलं. फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय मी. माझ्या मनातलं याच्यातलं एकही अक्षर नाही. म्हणून प्रत्येकाला मी सांगतो की जो वासनिक आहे, नामधारक आहे, कानफुके आहे, सर्वांनी कमीत कमी नरक चुकवायसाठी तरी हा आचार करा. भजन घालतात, जीव घालतात, वर्षातून एकदा का होईना. काही वर्षातून एकदा घालतात, काही 5 वर्षातून एकदा घालतात, काही वर्षातून 10. पण घालत असताना घरातल्या सर्वांनी येऊन विधी आवडीपूर्वक करा, विनम्रपूर्वक करा, तर सर्वाला गोमत लागेल. निर्हेतुक भावनेने करा, परंतु अंतकरणपूर्वक विनम्र भावे. सर्व घरातला प्रत्येक व्यक्ती जर तिथं हजर असला तर त्याला विशेष गोमत. नाही तर तुम्ही केलं आणि त्यांनी अर्ध्यान नाही केलं. गाडी संसारात तुम्ही सांगतात गाडीला किती चाक असतात, एक चाक जर पंक्चर झालं तरी गाडी चालत नाही. 4 चाकावर असलेल्या गाडीचं एक चाक पंक्चर झालं तर गाडी साईडला लावून द्यावं लागते. बाबा हे असे भौतिक उदाहरणं आहेत. तर आपल्याला धर्माचे उदाहरणं जर द्यायचे असले तर अशा निर्हेतुक क्रिया करत असताना त्याच्यामध्ये, त्या आनंदामध्ये सर्व सहभागी व्हा, प्रेमाने, विनम्रतेने, तर ते तुमचे परमेश्वराजवळ पोहोचेल.